केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत संसदीय राजभाषा समितीचा 13वा अहवाल सोमवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आला। समितीच्या सदस्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन राजभाषा धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातील सविस्तर अहवाल सुपूर्द केलाय। या अहवालात केंद्र शासनाच्या मंत्रालय, विभाग, उपक्रम आणि बँकांमध्ये हिंदीच्या वापराचा सखोल आढावा घेण्यात आलाय। शासकीय कार्यालयांमध्ये पत्रव्यवहारात हिंदीचा अधिकाधिक वापर व्हावा, राजभाषेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच प्रशासन अधिक सुलभ आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी ठोस शिफारसी करण्यात आल्या आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तांच्या युगात हिंदी राजभाषेसह देशातील स्थानिक मातृभाषांनाही तितकाच सन्मान आणि स्थान मिळावे यासाठी समितीने व्यापक अध्ययन करून संतुलित दृष्टिकोन मांडला आहे। समितीचे कार्य अधिक परिणामकारक व्हावे यासाठी 3 उपसमित्यांद्वारे देशभरात पाहणी आणि आढावा घेण्यात आला आहे। राज्यसभेचे खासदार तथा समिती सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी विविध विभागांना भेटी देऊन प्रत्यक्ष अभ्यासात सहभाग घेतलाय। समितीचे उपाध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळली आहे। उपसमिती संयोजक म्हणून डॉ. दिनेश शर्मा, उज्ज्वल रमन सिंग व श्रीरंग आप्पा चंदू बारवणे यांनी काम पाहिले आहे। समितीत एकूण 36 खासदारांचा समावेश असून त्यात डॉ. अनिल बोंडे, माला राजलक्ष्मी शहा, शंकर लालवानी, सतीश कुमार गौतम, रामचंद्र जांगडा, कल्याण बॅनर्जी, विश्वेश्वर कागोरी, कृतिदेवी देबर्मन, सत्यपाल ब्रह्मचारी, राजेश वर्मा, अजित गोपछडे, किशोरलाल सुमेर संकोली, महाराजा लेसांबा, हरिभाई पटेल, कुलदीप इंदुरा आदी सदस्य उपस्थित होते। देशभरातील विविध विभागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी, संवाद व अभ्यासाच्या आधारे तयार झालेला हा अहवाल राज्यभाषा धोरण अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे दरम्यान डॉ. अनिल बोंडे यांनी नमूद केले।